आज आपण एक अशी कथा ऐकणार आहोत ज्या कथेतून आपल्याला नात्यात काय चूक होते किंवा आपण जी नाती मानतो ती खरेच आपले आहेत का, किंवा नाते टिकवण्यासाठी आपण काय केले पाहिजे, या सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळणार आहेत. तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. ही कथा ऐकल्यानंतर नक्कीच तुम्ही ज्या नात्यांभोवती गुंतला आहात ती चांगली आहेत की स्वार्थापुरती आहेत हे कळणार आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. उपस्थिती की सोबत, नात्यातील ओढीचा खरा अर्थ. आयुष्याच्या प्रवासात शेकडो माणसं भेटतात. प्रवासात शेजारी बसलेला प्रवासीही आपल्यासोबत असतो, पण तो सोबत देणारा नसतो. शरीराने जवळ असणे आणि मनाने पाठीशी उभं राहणे यात जमीन आसमानाचा फरक आहे. अनेकदा नात्यात माणसं केवळ औपचारिकता म्हणून सोबत असतात. एकाच घरात राहणारे किंवा सोशल मीडियावर लाईक करणारे मित्र तांत्रिकदृष्ट्या सोबत असतात, पण संकटाच्या काळात ही गर्दी ओसरू लागते. केवळ सोबत असणारी माणसं सुखात टाळ्या वाजवतात, पण दुःखाच्या वादळात सुरक्षित अंतर राखतात. याउलट सोबत देणे ही वेगळी साधना आहे. तुमच्या शांततेमागचं कारण ओळखणे म्हणजे सोबत देणे. मी आहे ना हे केवळ न बोलता हक्काचा वेळ राखून ठेवणे म्हणजे सोबत देणं. कोणत्याही अपेक्षेविना संघर्षात आपला हात समोरच्याच्या हातावर ठेवणे म्हणजे खरी सोबत. माझ्या अनुभवानं हे शिकवलं की नात्यात ओढ असली की वेळ मिळतोच, पण तो वेळ केवळ उपस्थितीसाठी नसावा, तो आधार देण्यासाठी असावा. तुमच्या मागे लोकांची किती मोठी रांग आहे यापेक्षा संकटात तुमच्या डोळ्यात डोळे घालून घाबरू नकोस. मी आहे ना म्हणणारं कोण सोबत आहे हे महत्त्वाचं आहे. माणसं जोडण्यापेक्षा ती सोबत देणारी बनवणं कठीण आहे. त्यासाठी स्वतः आधी कोणाचं तरी सोबत देणारं माणूस बनावं लागतं. आपण निस्वार्थ झालो की जीवाला जीव देणारी माणसं निसर्गाच्या नियमानुसार आपोआप आयुष्यात येतात. शेवटी इतकंच, गर्दीत राहण्यापेक्षा अशा एखाद्याच्या काळजात राहा जो तुमच्या पडत्या काळात तुमची सावली होईल. प्रवास किती मैल केला आहे यापेक्षा तो कोणाच्या सोबतीने केला आहे यावरच जगण्याचं समाधान अवलंबून असतो. आपण नाती नाती म्हणत राहतो, पण नाती टिकवण्यासाठी स्वतःला आधी झोकून द्यावं लागतं. आपण नेहमी समोरच्या व्यक्तीकडून अपेक्षा करतो, पण आपण समोरच्या व्यक्तीच्या अपेक्षेप्रमाणे वागतो का हेही तितकंच महत्त्वाचं आहे. नाती जपण्यासाठी आधी स्वतः प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्यामुळे नाती टिकवायचे आहे तर उपस्थिती दाखवू नका, तर सोबत दाखवा. मी आहे टाळ्या वाजवू नका, तर मी आहे सोबत हे शब्द बोलून दाखवा, जेणेकरून समोरच्या व्यक्तीला आपल्या असण्याचा धीर मिळेल. श्री स्वामी समर्थ.